तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलोय देवळापाशी. आज मारुतीची यात्रा आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे मारुतीच्या देवळात कारण आज शनिवार असल्यामुळे आरती पण आहे. तर तुम्हाला मी आरती होताना पण धावतो. तर तुम्ही माझ्या संग आधी दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग आरती थोड्या वेळानं होईलच. मी तुम्हाला धावतो आरती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक खास व्यक्ती आला इथं. हो का यो टमो टमो, चल इकडे या इकडं. हां इथं कशाला काय साखर काय आलता का? नुसता नास काय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आजच्याला मारुतीरायाची मूर्ती आहे. त्याच्या साईडला दोन मूर्त्या पण आहेत. एक पितळेची मूर्ती आहे आणि दोन दगडीव काम केलेल्या मूर्ती आहेत त्या. तर किती सुंदर आहेत त्या पाहू शकताय तुम्ही. ही पहा. तर कडक तुम्हाला दिसत असेल तर कोरीव काम केलेलं मारुती मंदिराचं. तर 1997 काय तर साली हा मारुतीचं मंदिर बांधण्यात आलेलं होतं. तुम्ही पाहू शकताय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वरच्या साईडला हनुमान चालीसा आहे. त्याच्या कडेला बघू शकता मारुती मंदिर कमिटी आहे आणि त्याच्या खाली पालखी आहे. पुढच्या साईडला हनुमान मंदिराची आरती आहे मारुतीची. त्याच्या पुढं हनुमान स्तोत्र लिहिलेले आहे. हीच माणसं सगळी येऊन वाचतात आरतीपूर्वी नाही कवा येईल तवा. तुम्ही पाहू शकताय बाहेरच्या साईडला छोटीशी बारकीशी मूर्ती मारुतीरायाची. त्याच्याच कडेला तुम्हाला खूप सारी झाडं दिसतील सुंदर सुंदर. आता उन्हाळा या लागलाय म्हटलं आता फुलं पानं झडाय चालू होतील. तर जरा थोडंसं ताप आहे पण तरी पण खूप सुंदर जागा आहे इथं फोटो लोकेशन काढायला फोटोला. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर या गावचं तांबवे नाव का पडलं तर विषय काय झाला होता. तर आज तुम्ही बघितला आजच्याला तांब्याचा मारुती होता. त्या तांब्याच्या मारुती असल्यामुळं गावात असं नाव पडले की तांबे 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 पडत गेले. तर तुम्ही बघू शकताय तुम्हाला मी दावलाच आहे तांब्याचा मारुती कसा दिसतोय. हे कारण आहे आमच्या तांबे गाव नाव पडण्याचं. हे सारखं पप्पा तुम्ही तिथनं ती उलट जास्त दूध पाहिजे म्हणतोस कारण. तर मित्रांनो आपण आलोय घरात. तर कशासाठी आलो असेल तर आपण आलोय आरती न्यायला. थोड्याच वेळात आता आपण आरती घ्यायची आहे कारण आपण पुजारी असल्यामुळे देवाची आरती आपल्यालाच करायला लागते. तर जाऊन आता आरती तयार करायची जायचं आरती घ्यायची तेवढ्यात जाऊन. तर तुम्हाला आरती धावतोच मित्रांनो. चला आता आरती समय बिमय पुसून घेऊया. चल. तर मित्रांनो बघू शकताय मम्मी समय पुसायला लागल्या. ते आता आरतीला घेऊन जायचं. मम्मी लवकर पुस. संदीपने तसंच आणून ठेवले त्यामुळे ती काळ झाली. ते आता पुसून घेऊया. ही बघा कशी आहे दूध बीत पिऊन मस्त पैकी. काय दूध पाहिजे काय नाही मम्मीकडे बघायला लागले दूध पाहिजे त्याला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आरती घेतली. आता देवळात जाऊन आरती पेटवायची. जाऊया आता आरती देवळात घेऊन. चला आरतीच टायमिंग होईत आरती 7:30ला आरती असते. तर मित्रांनो तुम्ही माझ्या हातात पिशवी बघू शकता. आजच्याला ह्याच्यात माईक आहे. आरतीसाठी माईक लागतो कारण खूप मोठ्या मोठ्या आरत्या असते ते ध्यानात राहत नाही. त्यामुळे आबांच्याकडे तो माईक आहे त्याच्यानं ती आरती म्हणतात. त्यामुळं बरं पडतं आरती म्हणताना पण. तुम्ही पाहू शकताय तुम्हाला आरती म्हणताना मोठ्या मोठ्यानं आवाज येईल. तर मित्रांनो बघू शकताय तन्मय भाव आली ती नाही. चला की धावतो विश्वजित भाऊ काय हो हो ब्लॉगर सोनिया युट्यूबला ट्विटर कशाला.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता आरती पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो बघू शकताय मम्मी आणि आई जेवण करायला लागली ती. जेवणाच टाइम झाले आता. आत्ताच आरती झाली, घरात आलोय आता मस्तपैकी जेवायचं आणि पूर्ण मग एडिटिंग करायचं आणि मग लगेच अपलोड करायचं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.